मी पामाला गेली त्या सिलेंडरवाला आलेला. हा, सिलेंडरवाला आला, त्या वहिनीने दरवाजा खोललेला आपला. हा, दरवाजा खोलल्यावर तू बाहेर गेला तू. मग वहिनीने तुला आतमध्ये नाही ठेवला. मी वहिनीला बोलली बाबू माझ्या बाहेर गेला ना तर त्याला ओरडू नको, हां मारू नको, हां बाहेर गेला तरी चालेल, सोडून ठेवा. मी लगेच येणार माझ्या बाबूला बघायला. आणि तशीच आली ना मी. आणि माझ्या बाबूला भूक लागली. कोणी ओरडलं नाही ना माझ्या बाबूला. कोणाच्या घरात जायचं नाही. हां, कोणी बोलवलं तरी पण जायचं नाही. कोणी काय दिलं तरी पण नाही खायचं. आम्हाला नको सांगायचं. आमच्या घरात खूप आहे. काय सांगायचं? आमच्या घरात खूप आहे, आम्हाला नको तुमचं. मी फक्त तुमच्या घरात बघायला येते. असंच तुमच्या घराकडे जरा मी फिरायला येतो. मला तुमच्याकडचं खाऊ नको, आमच्या घरात खूप आहे असं सांगायचं. कोणी का ठेवणार तर कोणाची तरी मांजर येऊन खाऊन जाईल आणि सांगते तुमचा बबन आलेला, त्यानेच खाल्लं असं बोलतात लोक. मग मी भांडायला जाणार त्यांच्याबरोबर. समजलं? इकडे उचू घेते माझ्या पप्पाला उचू घेते, माझ्या शिशूला, माझ्या मम्मूला उचू घेते, पप्पूला, माझ्या नानूला. कुठे हां, आणि जायचं नाही कुठे. बबन इकडे ये असं बोललं की लगेच घरात यायचं. समजलं काय? बबन घरी चल, बबन घर बघ असं बघितलं की लगेच दरवाजा खोलायचा, आतमध्ये यायचं आणि घर बघायला सुरुवात करायची. बबन भांडी घास की भांडी एक भांडी सगळी गोळा करायची आणि सगळी जण भांडी घासायला ठेवायची. बबन कचरा काढ की सगळा कचरा काढायचा. समजी? म्हणजे कपूला हो. आणि कोण मारेल रांडेचा नाहीसा करून टाकीन. माझ्या बाबू कोण हात लागीत काय रांडेची मारतील काय कोण? पप्प्याला माझ्या, शश्याला माझ्या, नन्याला. मग माझ्या बाबूला आम्ही खाऊ आणलाय. आम्ही आता खाणार सगळं. आम्ही सगळं खाऊ खाणार, कोणाला देणार नाही. कोणाच्या घरी गेलं ए बाबा इकडे तुला खाऊ देतो. नको आम्हाला नको खाऊ, आमच्या घरी खूप आहे. काय सांगायचं? नको आमच्या घरी खूप आहे असं सांगायचं. आता लगेच जाशील हावऱ्यासारखा. जायचं नाही कोणाच्या घरी. ना जाणार माझ्या बाबा ना, नाही जाणार ना. कशी ना जाणार? पडली तंगडी कशी वर झाली? ही अशी तंगडी वर झाली, अशी तंगडी वर झाली.